राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, या अभ्यासवर्गाच्या सर्व आचार्या त्यांना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 108 नंबरच्या ओवीचा विचार केला होता। त्यावरती माऊली बोलतात, आत्मसुखाचा विचार आहे की बाह्यस्पर्शास सक्तात्मा विंदत्यात्मी यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते। त्यावरती भाष्य करताना माऊली बोलतात, एक चकोर पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे, काल आपण बघितलं होतं। आणि तो चकोर पक्षी जो आहे, जो चंद्रकिरणांचं सेवन करतो, तो वाळू का खाईल असा प्रश्न विचारला होता माऊलीने। जर त्याला चकोराला चंद्रकिरणाचे आणि तेही कमळपत्राच्या ताटामध्ये चंद्राच्या किरणांचं सेवन करतो, असा हा चकोर पक्षी जर भुकेलेला असेल तरीसुद्धा तो वाळू खाईल का? नाही खाणार। तसं आत्मसुखाची गोडी ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला विषय सुखाची गोडी वेळ लावणार नाही। कोणत्याही प्रकारच्या प्रपंचाची आकर्षणं त्याच्यावर प्रभाव टाकू शकणार नाहीत, असं वर्णन त्या दृष्टांताद्वारे माऊलीने केलं होतं। सांगे कुमुळदळाची निताटे, जो जीविला चंद्राकिरणे चोकटे, तो चकोरू काही वाळवून ते चुंबित असे, तैसे आत्मसुख उपायले, जयाशी आपण पेची पावले, तया विषय सहज सांडवले म्हणू काही। अशा व्यक्तीला, ज्या आत्मवीत झालेला तत्ववेत्त पुरुष, जो जीवनमुक्त पुरुष आहे, त्याला त्याच्या हातातून त्याच्या चित्तातून विषय जाणं हे काय आश्चर्य नाही, कारण आत्मसुखाची गोडी त्यांना प्राप्त झालेली असते। जयासी आपण पेची पावले, आपलंच आत्मसुख असतं ते आपल्यालाच प्राप्त होत असतं। आत्मसुखासाठी बाहेर जावं लागत नाही, म्हणून आतलं सुख आहे ते आतच बघायचं असतं। सगळी सुखं बाहेर असतात, पण स्वसुख ज्याला आपण म्हणतो ते आत असतं। स्वसुखावरतीच इतर सुख अवलंबून असतात। आपल्याला वाटते बाहेरच्या सुखावरती माझं सुख अवलंबून आहे वाटतं, पण माझ्या सुखावरती बाहेरचं सुख अवलंबून असतं। नवीन सिद्धांत आपण लक्षात माऊली सांगतात आपल्याला की नवीन प्रकारचं आहे, माझ्यावर ते बाहेरचं सुख अवलंबून असतं। मी बरा असेल तर पुढचं बरं वाटतं, साधा विचार आहे। मी बरा असेल ना, म्हणजे माझ्या पोटात कळ चालू आहे, दुखायला लागले कुठंतरी छातीत, आणि समोर काय पंचपक्वानाचं जरी ताट मांडलं असलं, आवडणारी व्यक्ती कोण आली असेल, चांगला सिनेमा जरी समोर असेल, तरी मला आवडत नाही का? बाहेरच्या सुखावर माझं सुख अवलंबून नाही असा तर्कच लढवायचा त्या ठिकाणी। माझ्यावर बाहेरचं सुख अवलंबून आहे, बाहेरच्या सुखावर मी अवलंबून नसतो। त्यामुळे माझं सुख आहे हे पराधीन नाही आहे, तर विषय सुख पराधीन आहे। विषयासाठी इंद्रिय लागतात, विषयासाठी शरीर लागतं, नाहीतर विषय भोगता येत नाही। हा साधा विचार माऊली आपल्याला सांगतात। आणि म्हणून ज्याला आत्मसुखाचा पत्ता लागला, म्हणजे माझं सुख माझ्याजवळ आहे असा शोध लागला, त्यावेळी त्याला दुसऱ्या सुखासाठी किंवा आणखीन काहीतरी सुख शोधावं असं वेळ लागणार नाही। म्हणजे प्रपंचातले आम्ही कसे वेडे आहोत की जे आपलं सुख सोडून दुसऱ्या सुखाच्या म्हणजे विषय सुखाच्या नादाला लागत असतो। आणि त्यासाठी माऊली बोलतात, तैसे आत्मसुख उपायले, उपायले म्हणजे प्राप्त झाले, ज्याला आत्मसुख प्राप्त झालं, जयासी आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणू काही। त्याचा विषय सांडायचा राहील कसा? त्याच्याकडून विषय सगळे सुटून जातील, विषयाबद्दलची आसक्ती सुटून जाईल। विषय सुटत नाहीत, पण आसक्ती सोडायची असते। विषय असणं हे अदृष्ट आहे, पण विषयासक्ती हा पुरुष अपराध मानलाय शास्त्रानं।
त्याचा विचार आपण करायला पाहिजे. विषयासक्तीतून बाहेर पडायला शास्त्र सांगतं, विषयातून नाही. विषयातून बाहेर पडणं शक्यच नाही, नाहीतर आपण जगू शकणार नाही. मग त्यासाठी सगळेच विषय बघतात. जीवनमुक्त पुरुष सुद्धा झोप घेतात, तेही पोटापुरतं खातात, पण त्यामध्ये आसक्त होत नाहीत. हा त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण त्यामध्ये आसक्त होऊन त्याचा भोग घेतो. त्यामुळे कर्तृत्व आणि भोक्तृत्व माझ्या अंगाला लागतं, त्यामुळे कर्मबंधामध्ये मी अडकतो. असा विषय त्या शास्त्रानं मांडलेला आहे. इथं ज्याला आत्मसुख प्राप्त झालेलं आहे त्याला इतर विषयावरती अवलंबून राहावं असं वाटत नाही, कारण ते आतमध्ये असतं. म्हणून ते अक्षय आहे असं समजलेलं आहे. सुखम अक्षयम अश्नुते शब्द वापरला श्लोकामध्ये. ते सुख जे आहे ते नष्ट होणारं नाही. मोठके गुरुमुखे उदिजित दिसे आणि हृदयी स्वयंबीच असे. माऊली कसं वर्णन करतात बघा. मोठके गुरुमुखे उदयजित दिसे, अट्ट घातली आहे. मात्र जर ते प्राप्त व्हायचं असेल आणि ते प्रकट दिसायचं असेल तर त्या गुरूंच्या मुखातूनच आपल्याकडे यायला पाहिजे, तरच मोठक आहे. पण गुरुमुखे उदयजित दिसे, पण कुठं आहे ते? श्री गुरु काय आपल्याकडलं काय देत नाही किंवा देता पण येत नाही. हृदयी स्वयंभची असे, शिष्याच्या हृदयामध्ये असलेल्या त्या सुखाला फक्त सद्गुरू जागे करतात. ते तू आहेस, इकडं तिकडं पाहू नकोस, याचा तू कुठंतरी अंदाज घेऊन प्रपंचाचा पाहू नकोस, तर तुला ते सुख तुझ्याजवळ सापडेल. असं ते म्हणून हृदयामध्ये आहे असं वर्णन केलेलं आहे. माऊली सुद्धा 9व्या अध्यायामध्ये बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताशी कामू विषयावरी. विषयावरती मन जातं कारण हृदयातल्या रामाचा पत्ता आपल्याला ठाऊक नसतो. म्हणून हे सुख जे आहे ते सुख आतमध्ये आहे असं माऊली म्हणतात. म्हणून ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झाली, तसं चकोर पक्षाला जसं चंद्रकर्णांचा वेड आहे, तसा तो जसा वाळूचे कण चाटण्यासाठी जाणार नाही, खाण्यासाठी जाणार नाही, तसा हा जो आहे जीवनमुक्त पुरुष हा विषय सुखानं प्रभावित होत नाही, एक्साइट होत नाही. कुठलंही सुख असू दे तर दुःख असू दे, जे विषयापासूनच आलेलं असतं. विषयापासूनच सुख आणि दुःख येतात आणि विषयारहित येतो तो आनंद असतो. आपण आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण विचार करायचा असतो. सुखाचा आणि दुःखाचा विचार केला तर दोन्ही पाठोपाठ येतात. सुख मागितलं की दुःख येतं. नेहमी एकटं येत नाही सुख कधी, ते आपल्याला बरोबर घेऊन दुःखाला पण येत असतं. हा विचार संत आपल्याला शिकवतात. त्यावरची 109 नंबरची ओवी 5व्या अध्यायावरची आपण बघतो. एरवी तरी कौतुके विचारून पाहायनिके, या विषयाची नि सुखे जकविती कवन. या विषयाच्या सुखानं कोण फसतात याचा विचार आता पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या ओवीमध्ये मी सांगणार आहे असं माऊली बोलतात. म्हणजे विषय सुखामध्ये फसणारे जे आहेत ते कोण आहेत, किंवा विषयाचं नेमकं स्वरूप कशा असतात विषय हे कळायला पाहिजे. साधकांनी सुद्धा विषयाचं स्वरूप जाणून घ्यावं, प्रपंचाचं स्वरूप जाणून घ्यावं. जे टाकायचं आहे त्याचं पण स्वरूप जाणावं लागतं. नुसता चांगल्याचा विचार करायचा नाही, तर वाईट काय आहे हे पण बघायला पाहिजे ना. टाकायचं आहे ते कळायला नको काय, म्हणजे घ्यायचं आहे तेवढं आपण जर बघायला लागलो तर टाकायचं काय हेही समजायला पाहिजे. म्हणून माऊली आपल्याला विषयामध्ये कुठले कुठले दोष आहेत आणि ते विषय कसे टाकायचे आणि त्याचं स्वरूप काय आहे ते पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. श्लोक क्रमांक 22 आहे बघा भगवद्गीतेतला 5वा अध्याय. ए ही संस्पर्शजा भोगा दुःख योनये एवते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. न रमते बुध शब्द वापरलाय जीवनमुक्त पुरुषांसाठी. असे जीवनमुक्त पुरुष आहेत ते रमत नाहीत अशामध्ये. न रमते, ते रमत नाहीत आणि त्यांना कुठल्या सुखाचे तर त्यांना कळलेलं असतं ते सुख दुःख येऊ नये शब्द वापरलाय बघा. जे दुःखच जन्माला घालतं, जे सुख दुःखाला जन्माला घालतं त्याला दुःख येऊ नये शब्द वापरलेला आहे. ते कशाने मिळतं? संस्पर्शजा भोगा, एकामेकाच्या स्पर्शातून घडतं. म्हणजे इंद्रिय आणि विषय एकत्र आले तरच ते सुख प्राप्त होतं. त्यातलं एक असून चालणार नाही. समोर बासुंदी आहे पण ती जिभेवर ठेवली तरच त्याचा विचार, नाहीतर अर्थ काय आहे? जीभ जर कडवट झाली असेल तर बासुंदी गोड लागत नाही. बासुंदी गोड नाही की जीभ कडवट आहे असा विचार आपण त्या ठिकाणी चिंतनात घ्यावा लागतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही गोष्टी एकत्र याव्या लागतात. एक विषय आणि दुसरं त्या विषयाशी संबंधित इंद्रिय. ते इंद्रिय सुद्धा त्याच्याशी संबंधित लागतं. म्हणजे स्पर्श नावाचं इंद्रिय त्वचा आहे, त्याला स्पर्शच द्यावा लागतो. शब्द आहे, कानाचा विषय आहे. समजा कानाचा विषय हा शब्द जरी असला तर त्याला तो कानाचा तोच विषय द्यावा लागतो. त्याला रस देऊन चालत नाही. बासुंदी कानात ओचून कान त्याची प्रतिक्रियाच देणार नाही.
का उपयोग आहे त्याला उपयोग आहे सांगा बघू? काहीच उपयोग नाही. किंवा जीभ जी आहे ती ऐकू शकत नाही, कानानंच ते ऐकायला लागतं. म्हणजे जे शब्द आहेत ते शब्दाचा विषय त्या इंद्रियानंच भोगायचा, जी इंद्रिय वाटून दिलेली आहे ती. म्हणून संस्पर्शजा शब्द वापरलेला आहे. दोन्हींचा संयोग होऊन ज्याने दुःखाला जन्म घालतात असे विषय आद्यंतवंत कौंतेय. हे कौंतया अर्जुना हे अद्यंतवंत आहेत, म्हणजे ज्यांना अद्य आहे आणि त्यांना अंत पण आहे. ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट असतोच नेहमी. जिथं मॅन्युफॅक्चर डेट दिलेली असते ना त्याच्यात खाली एक्सपायर डेट दिलेली असते बघा. औषधांच्या वरती आपण बघतो प्रत्येकाला लिमिटेशन्स दिलेलं आहे. माझ्या शरीरात सुद्धा लिमिटेशन आहे. फक्त आपल्याला जन्मतिथी माहीत असते, मृत्यूतिथी तेवढी माहीत नसते. त्यामुळं मृत्यूतिथी मात्र असते, माहिती नाही. याचा अर्थ मला मृत्यूतिथी नाही असा काय म्हणायची काही गरज नाही. म्हणून मला जन्मतिथी जर मिळालेली आहे तर मी एक दिवशी जाणार आहे असं आपल्याला एकदा निश्चित कळायला लागतं. कारण हे विषयातून मिळणारी सगळी सुख जी आहेत संसारातली प्रपंचातली ती शेवट त्याचा होणार आहे. कारण त्याची सुरुवात झालेली आहे. ज्याची सुरुवात होते त्याचा शेवट होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट विलीन होत जाते, संपायला लागलेली असते. आपण जे सगळं करतो ते संपण्यासाठीच करत असतो. जेवतो ते जीवन संपवण्यासाठी, स्वयंपाक करतो स्वयंपाक करून संपवण्यासाठी स्वयंपाक करतो. आपण चालतो ते चालणं संपवण्यासाठी करत असतो. जगतो आपण जीवन जगतो ते मरायसाठी जगत असतो. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला. आपण बोलतो कारण बोलून आता संपवायचं आहे म्हणून बोलतो. आपण संपवणं हे ठरलेलं आहे, कायम लक्षात ठेवायचं. सुरुवात झाली की संपणं आलंच. म्हणून आपण असं कुठंतरी अमर पट्टा घेऊन आलोय असं समजायची काही गरज नाही. आपण ज्यावेळी तब्येत चांगली असते ना आपण त्यावेळी अगदी कोणतरी आजारी असणार, अरे कधीतरी व्यायाम करत जावा. अरे तुझी योगायोगानं तब्येत चांगली आहे, तुझी व्यायामानं नाही आहे. व्यायामानं जर तब्येत चांगली असती ना तर बरेचसे जे स्पोर्ट्समॅन आहेत ना मध्येच 30-35 वर्षी त्यांना कॅन्सर वगैरे सारखे रोग झाले. त्याचा अर्थ त्यांचा व्यायाम नाही काय आहे, पण तरीसुद्धा त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रारब्ध आहे म्हणून ते जगतात. म्हणून नावं ठेवू नये की आपल्याला वाटते माझी तब्येत चांगली आहे म्हणजे मी व्यवस्थितच आहे, इतर व्यवस्थित वागत नाहीत, की काय थोडीशी काय आहे सात्विक सुखाची लहर येते आपल्याला आणि त्यामुळे ते आपण बोलत असतो. इथं म्हणतात माऊली विषयांच्या आणि इंद्रियांच्या स्पर्शानं एकमेकाच्या सस्पर्शजा शब्द वापरलेला आहे. आणि ते जे आहे ते दुःख येऊ नये म्हणजे दुःखाला जन्म देणारे आहेत. तिथं दुःखाची योनी आहे आणि त्या दुःखाच्या योनीतून ते जन्म घेतात. विषयाची सगळी सुख जर अशा दुःखाच्या त्या चॅनलमधून जर येत असतील तर ती मला सुख कशी देतील सांगा. दुसरी गोष्ट त्यांना आद्य आहे म्हणून त्यांना अंत आहे. मी जर काहीतरी प्राप्त केलं असेल आता तर ते संपणार आहे. त्यामुळे आपण सगळं जे करतो ना ते संपण्यासाठी असते, कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे ज्यावेळी सुरुवात झालेली असते ना ते संपण्यासाठी झालेली असते असा त्यातून अर्थ काढायचा. म्हणून तिथं असल्या ठिकाणी जीवनमुक्त रमत नाहीत. न रमते बुधा शब्द वापरलेला आहे. बुधा शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान, शहाणे. हे बुद्धिमान शब्द दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर पद्धतीनं जेव्हा स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितलीत ना तिथं सांगितलेली आहे. ज्याची बुद्धी स्थिर झालेली असते असे बुद्धिमान असतात. ते बुद्धिमान असतात. हे शहाणे. शहाणा तो धनी घेतो येते तुकाराम महाराज म्हणतात. शहाणा असतो त्याला समजते. आणि हा शहाणपण जे आहे ते शहाणपण फार उशिरा कळतं. माहिती कळते आणि वृत्तीज्ञान पण येतं पण शहाणपण लवकर येत नाही. शहाणपण याला समजूतदारपणा म्हणतो आपण. परमार्थात आलं की समजूतदारपणा यायला लागतं. समजून घेणे, समजणे म्हणजे वाटणे काय जसं मी आहे तसंच पुढचं आहे असं समजूत घेणे. जशा मी चुका करतो तशी इतरांची पण चूक झाली असावी असं समजूतदारपणा हा परमार्थामध्ये येतो. त्याला शहाणपण म्हणतात. आणि हे शहाणपण लवकर येत नाही. त्यामुळे नको असलेल्या गोष्टी कारण नसताना बदलायचे आपणाला आधार लागतो. आणि जे बदलायचं आहे ते कायम राहून जातं आणि शेवटी मृत्यूच्या समयी कळते जे मी बदलायचं नव्हतं ते बदलत बसलो आणि जे बदलता येत नव्हतं त्यासाठी मात्र धडपड केली आणि वाया शिनलो असं वाटायला लागतं. हे बऱ्याच वेळा सगळ्यांच्या बाबतीत घडतं. हे प्रापंचिक आम्ही लोक आहोत ना त्यांच्या बाबतीत जे बदलायचं नव्हतं ना ते बदलायच्या नादालाच लागतो आपण. म्हणून आपण असा एक प्रार्थना केली आहे बघा. रवींद्रनाथ टागोरांची प्रार्थना आहे बघा. ओ गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट थिंग्स दॅट आय कॅनॉट चेंज. देवा मला अशी मनशांती दे ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ना त्या आहे तशा स्वीकारण्यासाठी मनशांती दे. अँड टू चेंज दॅट आय कॅन चेंज. करेज टू चेंज दॅट आय कॅन चेंज.
जे मी बदलू शकेन त्यासाठी मला धैर्य दे. आणि शेवटची ओळ बघा, अँड विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन काय दॅट काय चेंजेबल जे आहे ते आणि अनचेंजेबल आहे. आता त्यामधला जो डिफरन्स आहे ते डिफरन्स करण्यासाठी मला शहाणपणा देवा दे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कळतच नाही आपल्याला, जे बदलता येत नाही ते बदलण्याच्या नादाला, प्रपंच दुरुस्त करण्याच्या नादाला आपण लागतो. आणि वाढवणारा आपण वाढवतो 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 वाढवतो, तर त्यावेळी वाढवताना कळलं पाहिजे हे ढासळणार आहे. पत्त्याचे बंगले ज्यावेळेला मुलं तयार करतात ना, मुलांना कळत असतं, मुलांना कळतं पण आपल्याला कळत नाही. मुलं पडलं ना तर काहीच म्हणत नाहीत त्याच्याबद्दल, पण आपण जर मुलाला कमी मार्क पडले ना तर खूप नाराज होतो आपण. हे पत्त्याच्या बंगल्यासारखं समजत नाही प्रपंच. आपण ज्यावेळी आपण समजायला लागू ना तर त्यातला रस आहे ना तो निघून जाईल, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलचं सुखदुःख वाटणार नाही. म्हणून या सुखदुःखाच्या इंद्रिय आणि विषयांच्या स्पर्शानं होणारी ही सगळी सुखदुःख आहेत. ही सगळी सुखदुःख दुःखच आपल्याला प्राप्त करून देतात किंवा सुख प्राप्त करून देतात. सुख म्हणताच येत नाही त्याला, सुख त्याला म्हणता येत नाही, कारण ते सुखाचे कपडे घालून फिरतंय. एवढाच फक्त फरक आहे. ज्याला आपण आपल्या समोर आलं म्हणतोय ना, मला नातवंडाचं तोंड बघायला मिळालं, हे सुखाचं कपडे घालून आलेलं नातवंड आहे. की कधी कळतं, ज्यावेळी ते मोठं होतं त्यावेळी त्याचे कपडे निघून जातात नाही, मग कळतं आजी इथं कशाला बसलीस, जरा बाहेर जा, माझा अभ्यास आहे, त्यावेळी कळते हे सुखाचं तू काय घेऊन कपडे घालून आलं होतं. मग हे कळायला अगोदर जर समजा कळलं तर हे काय नाकारता येत नाही आपल्याला. माझं नातवंड मला नाकारता येत नाही, परंतु हे सुखाचं सोंग घेऊन आलंय याची ओळख ज्याला कळले ना त्याला विषयाचं स्वरूप कळतं. विषय असे आहेत नटून थटून आपल्या पुढे येतात आणि त्यामुळे काय कळत नाही. गोड गोड भाषेमध्ये बोलतात, छाप पाडण्यासारखी भाषा असते. काही माणसं असतात बघा, येता येता अशी जातात आणि आपला माल खपवण्यासाठी बोलतात बघा, दारोदारी हिंडत असतात. इतके फर्स्ट क्लास इंग्लिश वगैरे बोलत असतात किंवा आणखीन इतर भाषेमध्ये बोलत असतात, त्यावेळी आपण त्यांना फसतो. विषय तसे आहेत कारण ते दुःख येऊनही आहेत. आणि दुसरा शब्द वापरला भगवद्गीतेनं, अत्यंतवंत. म्हणून शहाणे माणूस तिथं रमत नाही, तसा तू सुद्धा रमू नको असं अर्जुनाला भगवंत सांगतात. शहाण्या माणसाबद्दल सांगितलंय, पण अर्जुन शहाणा होता म्हणून सांगत नाहीत, ते शहाणा नव्हता म्हणून सांगायला लागलेत. हा मुद्दा आहे. म्हणजे मलाच सांगायला लागलेत ते, मी अज्ञानी आहे, अर्जुन जसा अज्ञानी होता तसा. म्हणून गीता सांगितली ती अर्जुनाला नव्हे तर मला सांगितलेली आहे. असं जेव्हा वाटायला लागेल ना तेव्हा गीतेचा वेगळा अँगलनं आपला अभ्यास होईल. मला सांगायला लागलेत, आता काय सांगायलेत, हां हे ऐकायचं आहे मला, आज मला असं आज करायचं आहे असं आपण म्हणू. नाही, मला आज वाचायचं आहे, गीता वाचून संपवायची आहे. अरे काय चाललंय काय मग, आणि मला घ्यायची कधी गीता आहे हे समजायला पाहिजे. हा श्लोक आज मी वाचणार आहे, बस झाला एवढाच, त्याच्या पलीकडे काय मला आज झेपणार नाही सगळं करायला एवढं. मग काय करायचं आहे, तर हे सगळे स्पर्शानं येणारे जी सुख आहेत ही दुःखालाच प्राप्त होतात असं आज मला वाटून घ्यायचं आहे. आजचा श्लोक माझ्यापुरता पुरा आहे, आजची ओवी आजच्यापुरती पुरी आहे असं वाटलं पाहिजे. आपण ते वाचून संपवण्याच्या, पाठांतर करण्याच्या नादाला लागतो आणि पाठांतर होतं, वाचूनही होतं, पण आपल्यामध्ये बदल फारसा दिसत नाही, आपल्यालाच जाणवतो. दुसऱ्याला काय सांगण्यासारखा नसतो हा बदल. म्हणून इथं माऊली बोलतात की विषय सुखामध्ये कोण कोण फसतात त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. की विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारणीभूत होतात. म्हणून भोग हे उत्पत्ती आणि विनाशशील आहेत, अत्यंतवंत आहेत, म्हणून त्यात ज्ञानी लोक रमत नाहीत अशा अर्थाचा माऊली 110 नंबरच्या ओळीवरती आता भाष्य करतात बघा. त्याच्यावरती जिही आपण पे नाही देखिले त्याची हे इंद्रियार्थी रंजले. ज्याने अजून त्याचं स्वरूप पाहिलं नाही तेच इंद्रियामध्ये रंजन करतात. रंजन शब्दाचा अर्थ आहे रमणे, त्यामध्ये रमतात. ह्याचा राजस गुण जो आहे ना, रजोगुण, हा रमणायला शिकवतो आपल्याला. म्हणून मनोरंजन शब्द वापरला ती परमपूज्य काका सुद्धा बोलतात. मनोरंजन शब्द याचा अर्थ आहे म्हणजे रंजन अजून मनाचं करावं लागतंय, म्हणजे रंजन करायला मन अजून शिल्लक आहे. मन शिल्लक असलं तरच त्याचं रंजन करावं लागतं. ज्यावेळी मन संपून जाईल ना तर कुठलं रंजन आणि कुठलं काय काही शिल्लक राहत नाही. म्हणजे जे वर्णन केलंय माऊली बोलतात बघा की जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपट फाटे, जेथे मग सरोवर आटे मग प्रतिमान आहे, तैसे मन हे मुदल जाय तेथे अहम भावातिक के आहे. माऊली सुंदर वर्णन करतात बरं का.
जेथे हे संसार चित्र उमटते ना, तिथंच रंजन चालू असतं. कुठल्या मनोरूप पटावरती सगळी चित्र खेळत असतात. तिथं नातलग असतात, तिथं आपली प्रॉपर्टी असते, तिथं आपली नोकरी व्यापार असतो, सगळं चित्र आपल्या मनाच्या पटलावरती. पण जर तो पटच फाटला तर सरोवर आटल्यानंतर जशी प्रतिमा दिसत नाही, तशीच आतलं अंतःकरण गेल्यामुळं, जीवपणा नष्ट झाल्यामुळं आपण आत्मस्वरूपी विलीन होऊ शकतो. कारण जीवच आहे की जो जीवपणा जो आहे तोच आत्म्याशी मला जवळ येऊ देत नाही. वास्तविक जीवाची आणि आत्म्याची जवळचं मॅचिंग आहे, पण खऱ्या अर्थानं ते मॅचिंग व्हायला आतल्या गोष्टी ज्या विकाराच्या आहेत त्या त्यातल्या जाव्या लागतात. आणि जेव्हा जातात तेव्हा ह्या ज्ञानी माणसांचं तसं झालेलं असतं, म्हणून त्यांचं रंजन नसतं. इथं म्हणतात जी आपण पी नाही देखिले तेही इंद्रियार्थी रंजले. ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही देखिले म्हणजे काय देखिले नाही? आत्मसुख ज्यांनी पाहिलं नाही. देखिले शब्दाचा अर्थ आहे ज्यांना ईश्वराचं दर्शनच झालं नाही, ईश्वराच्या दर्शनाबद्दलची थोडी पण संवेदना नाही, असे जे आहेत ते इंद्रियांच्या लालून चालनामध्ये रंजन करत असतात, त्याच्यामध्ये रमतात. जैसे रंकू का अळू केलं तुषात जेवी, जसा भुकेलेला आहे आणि दरिद्री मनुष्य आहे तो कोंडा खातो. माऊली दृष्टांत काय देतात बघा. जैसे रंकू का अळुकेल, भुकेने व्याकुळ झालेला, अळुकेल म्हणजे अगदी व्याकुळ झालेला, तुषाते शिवी, तुषाते म्हणजे कोंडा खातो. भूक लागलेली आहे, तो जसा कोंडा खातो तसा विषयासक्त झालेला जो असतो तो विषयासक्त किंवा आत्मसाक्षात्कार झाला नाही असा जो आहे तो कोंडा खातो. कशाचा? विषयांचा, प्रपंचाच्या सुखाचा कोंडा. माऊली शब्द वापरतात. म्हणजे खरं जे आहे ना ही सगळी फोलपट आहेत. ही सुखाची भास जो दिसतो ना प्रपंचाच्या सुखाचा, ही सगळी फोलपट आहेत म्हणून सांगतात माऊली. आणि खरा आतलं जो आहे ना गाभा ते आत्मसुख आहे. त्या आत्मसुखाकडे आपण पाहतच नाही, फोलपटामध्येच आपण जगतो. कोण जगतं? ज्याने आत्मदर्शन झालं नाही. जेही आपण पे नाही देखिले तेही इंद्रियार्थी रंजले. तेच फक्त इंद्रियांचं रंजन करत बसतात, इंद्रियांना आवडणारं देतात. आणि इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. माऊलींची उभे आहे. काय म्हणतात? इंद्रिय म्हणतात तेच करत राहतात ना, ते विषयाचा सागर कसे तरून जातील? जाणार नाही. इंद्रियांना हवं ते पुरवायचं, ते मागतात ते. पण इंद्रियांना तेवढी अक्कल पण नसते काय मागावं याची. त्यांना जे अनुकूल वाटत असतं तेवढंच ते मागत असतात. आणि ते जर स्वीकारायला लागलो आपण तर आपण विषय सिंधू तरणार नाही. माऊली इथं बोलतात जे इंद्रियांचं रंजन करतात ते फक्त कोंडा खातात या विषयाच्या सुखांचा. खरा गाभाघटक बाजूलाच राहतो, आत्मसुख बाजूला पडतं आणि इंद्रियापासून मिळणारा आणि विषयापासून मिळणाऱ्या सुखाला जीव भुलायला लागतो. आणि त्यासाठी वर्णन केलेलं आहे की तुकाराम महाराज म्हणतात हा खऱ्या अर्थाने विचार केला तर मूळचा हा परब्रह्म आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. मूर्ख असतात त्यांना काय कळत नाही, मूर्ख आहेत म्हणून कोंडा खातात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चघळत असतो बघा. विषय चघळणं ही फार एक गोष्ट आहे. विषय सेवन करावा, चघळू नये. आपण चघळतोय म्हणून त्रास होतोय. भोक्तृत्व अंगाला लागते त्याचं कारण आहे चघळतोय म्हणून. आपण चघळतोय म्हणजे टेस्ट घेतोय. आपल्याला 15 दिवसापूर्वी खाल्लेलं आजही आठवतंय. 15 दिवसापूर्वीचा सिनेमा किंवा त्यातले काही सीन आहेत ते आजही आठवतात. आठवलेत ना तर विषय चघळला म्हणून समजायचं. कुणीतरी केलेला अपमान आजही आठवतोय, विषय चघळला म्हणायचा. कुणीतरी दिलेला मान आणि कुणीतरी केलेली स्तुती आजही आठवते ना तर विषय चघळला म्हणायचा. हा चघळणं जर सोडलं तर आपण निवांत राहू शकतो. म्हणजे विषयाचं भान राहता कामा नये. विषयाचं सेवन झाल्यानंतर विषयाचं भान राहिलं तर विषयाचं स्मरण राहतं आणि स्मरणामुळं तो विषय परत दृढ व्हायला लागतो आणि मला गुंतवून टाकतो, बांधून टाकतो. म्हणून विषयांचं चिंतन ध्याय तो विषय न पुसा संगेश तेषु उपजायते संगात संजायते कामा. हे सगळाच विषय माऊलीने वर्णन केलेला आहे. भगवद्गीता सांगते की विषयाच्या चिंतनामुळेच बुद्धी नाश होते आणि बुद्धिनाशामुळे सर्वाचा नाश होतो. म्हणून माऊलीने एक दृष्टांत दिलाय बघा. ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरुनी जळाते, मग तोय बुद्धी बरळते ठाकून येती. वर्णन करायला लागले बघा. मृगजळाला भुलून जो असतो तो मृगजळाला भुलून एक हरिण धावत असतं
आता उन्हाचा दुपारचा ऊन असतं, ते दुपारच्या उन्हामुळेच मृगजळ दिसत असतं. सकाळी दिसत नाही, रात्री दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही, फक्त दुपारी दिसतं. रोहिणी नक्षत्र वगैरे वगैरे काहीतरी त्याचं वर्णन केलेलं आहे. तेवढ्यापुरतं ते मृगजळ म्हणजे खोटं पाणी दिसत असतं. या खोट्या पाण्याच्या पाठीमागं लागून तृषापीडित झालेलं हरिण संभ्रमाला स्वतःला विसरून जसं धावत असतं, संभ्रमे विसरूनी जळाते. त्या जळाला भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून खरं पाणी राहतं बाजूला आणि खोट्या पाण्याच्या पाठीमागं लागतं. इथं आत्मसुख हे खरं आहे, विषय सुख खोटं आहे. सांगायचा दृष्टांताचा मुद्दा हा आहे. म्हणून कोंडा म्हटलं विषय सुखाला आणि आत्मसुखाला काय म्हटलं, तो गाभा घटक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून हे हरिण जे आहे विसरतं खऱ्या पाण्याला आणि मृगजळाला पाणी समजून बरड जमिनीकडे पाण्याचा ध्यास घेऊन पळत जातं. त्याचमध्ये त्याचा मृत्यू होतो. जसा जीवाचा घात होतो ना, मृत्यूच्या समयी समजतं मी काही मिळवलं नाही, कारण जे मिळवलेलं होतं ते मला नेता येत नाही, म्हणजे काहीच मिळवलं नाही. जे मला नेता येईल असंच त्यालाच मिळवलं म्हणायचं. असं काय आहे, ते आत्मसुख आहे जे माझ्याजवळ आहे. त्याची फक्त जाणीव करून घ्यावी लागते जिवंत असेपर्यंत. पुढं त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत त्याचा अंदाज येऊ शकतो, नाहीतर तो अंदाज येत नाही. एकनाथी भागवतमध्ये फार सुंदर दृष्टांत दिलाय बघा. जेवी कुर्मीच्या पिलिया, कुर्मीच्या म्हणजे कासवाच्या, जेवी कुर्मीच्या पिलिया चक्षुर अमृते तृप्तीतया, तेची मातेशी चुकलिया मग भुकेलिया कर्दम सेवी. काय म्हणतात बघा, जी 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 कोणती कासवी नसते ना, ती दृष्टीनं त्या बाळांना पाजत असते, असा दृष्टांत आहे. आता त्यांनाच माहिती आहे संतांना, त्यांनीच सांगितलंय. केवढं ऑब्झर्वेशन आहे हे लक्षात येतं त्यांचं. आम्हाला माहिती नाही, दृष्टीनं फक्त ती पिलांना पाजते. आता हे ज्यावेळी पिलांना पाजते, पण ते तिथं जवळ असेल तर ना, जर तिथून ते लांब गेला असेल तर तिची दृष्टी त्याच्या पिल्लावरती पडत नाही. म्हणून म्हणतात तेची मातेशी चुकलिया, आईला सोडून जर ते बाजूला गेला असेल तर भुकेलिया कर्दमच सेवी. कर्दम म्हणजे चिक्कलच खाणार, दुसरं काय खाणार. आईला सोडून जर बाजूला गेलं, तसं ईश्वराच्या रेंजमधून आपण जर बाहेर पडलो ना, हा टॉवर मोठा आहे, त्या टॉवरमधून आपण बाजूला गेलो ना तर आपल्याला मोबाईलवर रेंज यायची बशी बंद होते ना, तसं आत्मसुखाला आपण पारखे होतो. जवळ 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 जावं आपण. साधना तशी करते आपल्याला. रोज घेतलेलं नाम, रोज केलेलं तत्वचिंतन आपल्याला त्या टॉवरकडे घेऊन जात असतं. आपल्याला जाणीव होते, हळूहळू ते सुख वाढत 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 जातं आणि हे वाढणारं सुख आपल्या लक्षात सुद्धा येतं. फार सुंदर दृष्टांत एकनाथी भागवतामध्ये दिलेला आहे की जवळ मातेशी चुकली, या आत्मसुखाला जे चुकलं ना त्याला प्रपंचाचा हा चिखलच खावावा लागतो, दुसरा अन्य काही खावा लागत नाही. पिलानं काय करावं, आईशी स्वतःला जोडून घ्यावं. आपण स्वतः आत्मानुसंधानामध्ये राहावं, म्हणजे काहीच कशाच कुठल्याच दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागत नाही, असं वर्णन माऊलींना करायचं आहे. म्हणून इथं मृगजळाचा दृष्टांत देऊन आणि परत सांगता, हे धावतं पळतं पण काही पुढं काहीतरी आहे असं सतत वाटत जातं. मलाही प्रपंचात वाटतं, काहीतरी आशा असते, पुढं असं काहीतरी होईल, असं काहीतरी होईल, अशा आशेवर आपण जगत असतो. पण खरं बघायला गेलं तर हे विषय सुख आपल्याला भुलवत असतं. पुढे काही नसतं, कारण पुढे असतं ते खरं सुख नसतं, कारण ते आतमध्ये असतं. आतमध्ये असतं म्हणून पुढं असल्यासारखं वाटतं. आपण लक्षातच घेत नाही. अधिष्ठान आहे म्हणून आदेस्त दिसायला लागतं, अधिष्ठान ब्रह्म आहे म्हणून जग दिसतं. आपल्याला जे विषय सुख दिसतं ते आत्मसुख आहे म्हणून. पण आत्मसुखाचाच विचार करावा, अधिष्ठानाकडे प्रवास असावा. आपला उपाधीकडे असतो, अध्यस्थाकडे असतो. त्यामुळे अध्यस्थ काय सुखाला पाहत होत नाही, कारण त्याचं जाणं येणं आहे. अगमापाय अनित्य शब्द वापरलेला आहे. मग आता हे जर अनित्य असेल तर त्या अनित्यचा ध्यास किती आपण घ्यावा. जसा मृगजळाचा आपण ध्यास घेतो आणि त्याच्या पाठोपाठ धावत जातो, ते धावणं संपतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ सूर्य उगवलेला आहे, सूर्याकडे पाठ करून जर आपण पळायला लागलो आणि सावलीला जर पकडायचं असेल तर सावली कितीतरी कोस लांब असते आणि तिला पकडायच्या नादामध्ये जसं आपण धावतो तसं ते पुढं जातं. आपण धावायचं थांबलो तर सावली पण थांबते. आपण थांबत नाही म्हणून सुख आपल्याला मिळत नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुख अंत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसल या. तुकाराम महाराज बसून म्हणतात, हा धावून काही मिळत नाही, धावल्यामुळं काय नाही. मोत्याच्या शिपटी नावाची कथा आहे प्रख्यात्रेंची. त्या मोत्याच्या शिपटीला खाज उठलेली असते कुत्र्याला त्या, आणि ते कुत्रे काय करते, गल्लीतून असं पळतंय, पाठीमागं वळतंय आणि शिपूट चावण्याचा प्रयत्न करते. शिपूट या तोंडात येत नाही, पळते 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 पाठीमागं वळते आणि चावण्याचा प्रयत्न करते. कंटाळते, घामेघूम होते.
शेवटी मालकाच्या कट्ट्यावरती मुटकुळी मारते, नकोच म्हणते आणि कंटाळून गप बसते. बसल्याबरोबर शिपूट तोंडातच येते. तू मगापासून ह्यासाठीच पळत होतो मी, मला शिपूटच चावायची होती ना, तर बसायला पाहिजे होतं मी. आता त्यानं यातली उवी वाचली असती तर बसलं असतं कदाचित. त्याला माहिती नाही ना ते खरंच सुख कुठं आहे. ते धावण्यामध्ये सुख आहे, असा एक संभ्रम आहे आपला. सारखं धावलं ना, रात्रंदिवस विचार करायचा, रात्रंदिवस कष्ट करायचं आणि कमवायचं, सगळा भ्रम आहे की त्यातून मला अधिक सुख मिळणार आहे. हे धावणं जेव्हा संपेल तेव्हाच आपल्याला शांतीचा अनुभव येतो. वळवळ संपली की झोप लागते, कायम लक्षात ठेवायचं. नाहीतर मग जर वळवळ करत असेल तर झोप लागेल का सांगा. आत्मसुख तसंच आहे. ज्यावेळी आपण शांत बसतो ना, मला कथा काहीच करणे नाही, हे लब्धांचं अपरम लाभम म्हणणे ते ना अधिकम तथा. काल आपण एक श्लोक घेतला होता बघा, यत प्राप्यम न म काय रमते न तृष्टते वयद्वेष्टती, असा वर्णन. स्तब्धो भवती मत्तो भवती आत्मारामो भवती. नारद भक्तिसूत्रामधला एक श्लोक आहे बघा, तो वर्णन करतात. मत्त झालेला असतो, निवांत बसतो, कुठली क्रिया करल पण प्रतिक्रिया देत बसत नाही. प्रतिक्रियेमध्ये आयुष्याचा निम्मा 99% भाग आपला जात असतो. आणि प्रतिक्रिया म्हणजे स्वतःचे विकारच आहे. विकाराला चालना देतोय आपण प्रतिक्रिया जेव्हा देतो तेव्हा. असं तुम्हाला काय वाटतं? असं म्हटलं की आपल्याला काय वाटतं ते आपण सांगायला चालू करतो, कारण आपल्याला माहीत असतं ना जास्त, त्यामुळे आपण सांगतो. तसा मृगजळाला हा भुलून हे जे हरिण आहे, हरिण म्हणजे जीव आणि मृगजळ म्हणजे विषयातलं सुख. हे दृष्टांत असे जुळवून घ्यावे लागतात. मृगजळ हे विषयातलं सुख आहे. जितकं आपण पुढं धावावं ते पुढं. सूर्याकडे पाठ करून धावणाऱ्याला सावली सापडणारच नाही. तो सूर्याकडे पुढा केल्याबरोबर सावली पायाशीच येते. वर्णन गंमतशीर आहे बरं का, विचार केला तर कळते. सूर्याकडे पुढं असतानाची सावली त्याच्याबरोबर असणार आहे ना. ईश्वराकडे तोंड पाठ करून कसल्या सुखाची अपेक्षा आपण ठेवावी सांगा बघू. ईश्वराला म्हणायचं नाही, त्याचा चिंतन केव्हा नाही, त्याचं नाम कधी नाही, आणि म्हणे मला शांतीचा अनुभव आला पाहिजे. ईश्वर शांतीची निर्मिती करणारा निर्माता आहे आणि त्याच्याच नादाला लागावं आपल्याला जर शांती हवी असेल तर. ईश्वर कशासाठी आपल्याला पाहिजे असतो? तो शांती आहे, शांतीचं प्रतीक आहे, म्हणून तो आपल्याला पाहिजे असतो. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की मृगजळामुळं काय होणार आहे. 15व्या अध्यायामध्ये मृगजळाची एक ओवी आहे बघा. मृगजळाची कातळी तिये दिठी दुरुनी निहाळी. मृगजळाचं तलाव आहे ते लांबनं बघण्यासारखं चांगलं आहे, माऊली बोलतात. वाचूनी तेने पाणी या साळी केळी लावीशी काही, त्याच्यावर काय ऊस लावतोस? माऊली काय विचारतात बघा. त्या पाण्यावर काय ऊस लावतोस? नुसतं बघ आणि गप्प बस. आपण ऊस लावायचा विचार करतो म्हणून अडचणीत येतो. कायम लक्षात ठेवायचं, प्रपंचाबद्दल हाच विचार आहे की आपल्याला ऊस लावायचा आहे, काहीतरी प्राप्त करायचं आहे, पण कर ना. पण मृगजळावर पीक कसं घेणार आहेस तू? हा विचार जेव्हा कळेल तसा प्रपंचातल्या सुखानं मी सुखी होणार नाही. विषयाचं सुख अत्यंतवंत आहे, त्यामुळे मी सुख होणार नाही याचा विचार सतत करणं फार गरजेचं आहे. हरणाच्या दृष्टीनं मृगजळ खरं वाटतं, पण सूर्याच्या बाजूनं जर विचार केला तर त्या जागी अस्तित्वच नसतं. आपण म्हणतोय सूर्यामुळं मृगजळ दिसतं, ईश्वरामुळं माझ्या वाट्याला सगळे येते आपण म्हणतोय. ईश्वरामुळं सगळं आहे. ईश्वराच्या सत्तेवर चालतं, ईश्वराच्या इच्छेवर चालत नाही. कायम आपण विचार केला पाहिजे. त्याला जर अकर्ता आपण जर म्हणत असू तर त्याच्या अकर्तृत्वाला आपण धक्का देतो ना. तूच केलंस व सगळं असं आपण म्हणतो. आता हे तू करतो म्हणजे मग ह्याचं प्रारब्ध कुठं गेलं हा मुद्दा आहे. त्यामुळं मृगजळ दिसण्याला कारण त्या हरणाची तहान असते. तसं मला प्रपंचातलं सुख दिसतं, त्यामध्ये माझी सुखाची लालसा असते पाठीमागं, मला हावरटपणा माझा असतो, म्हणून मला प्रपंचामध्ये पुढे विषयातलं सुख दृष्टीस पडत असतं. याचा विचार जर आपण करायला लागलो तर या सुखाच्या नादाला आपण लागणार नाही, कारण हे सुख मला शांती आणि विश्रांती देणार नाही. म्हणून वाहुली पुढे जाऊन बोलतात बघा, तैसे आपण पे नाही दिटे जया ते स्वसुखाचे सदा खराटे. ज्यानं आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टीच प्राप्त करून घेतलेली नसते. तैसे आपण पे नाही दिटे. दिठे म्हणजे दृष्टी प्राप्त करून घेतलेली नाही. आपण पे आपण पे नाही दिटी, आपल्याला पाहण्याची दृष्टी आपण प्राप्त करून घेतलेली नाही, त्याला स्वसुखाचे सदा खराटे. खराटे म्हणजे उणीव, कधी त्याला पूर्णत्व प्राप्तच होत नाही. स्वसुखाचं सर्व काळ दारिद्र्य असतं, उणीव असते. त्यांना हे विषय चांगल्या प्रकारे आवडतात. कुणाला आवडतात ते माऊली सांगायला, तयासीच विषय हे गोमटे आवडती. कुणाला आवडतात? ज्यांना आत्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त झालेली नाही त्यांना खरं कुठं बघायचं कळतच नाही, कुठं पाहायचं आणि कशाची इच्छा धरायची हे समजत नसल्यामुळं
आत्मसुखाचा विचार सोडून दिला असल्यामुळं विषय सुखामध्ये ते सगळं पाहतात. म्हणून त्यांना जया ते स्वसुखाचे सदा खराटे. स्वसुख म्हणजे काय? आत्मसुख. खराटे म्हणजे काय? उणीव. कायम प्रपंचामध्ये आपल्याला उणीव असते बघा. कधीतरी पूर्णत्व आले काय सांगा बघू? कधीही पूर्णत्व नाही. माझं करून झालंय असं कोण म्हणते का बघा? बस झाला संसार उडाला, संदेह पिटला, पूर्णत्वची झाला. तुकाराम महाराज अभंगामध्ये बोलतात संसार उडाला म्हणतात माझा. कुठे गेला तर नाहीच झाला. नाहीच झाला शब्दाचा अर्थ काय? ते आणि त्याची आसक्ती टाकून दिली, बाकी काही केलेलं नाही. उडाला असा उडणं फार गरजेचं आहे. तो जायला पाहिजे, दृष्टीआड व्हायला पाहिजे. तो दृष्टीआड झाला संसार ना, तर त्याची दृष्टी आत्मसुखाचाच अंदाज घ्यायला सुरुवात करते. तोपर्यंत करणार नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे स्वसुखाचेच खराटे आहेत. खराटे म्हणजे काय? सतत उणीव, दारिद्र्य आहे त्याला. मगाशी दीनपणा आपल्या मागच्या प्रवचनामध्ये मगाशी आपण ऐकलो. हे दीन होणं आहे ना, याला लाचारी आपण म्हणतो. हे लाचारी कुठं? आपण तर संसाराशी लाचारी आहे आपली. प्रत्येक गोष्टीशी आपण लाचारच होतो, खाली मान घालतो. हेच खाली मान देवाकडे घालायला पाहिजे, शरण यायला पाहिजे, अनन्य व्हायला पाहिजे. त्याच्याशी आपण अनन्य होतोय संसाराशी, विषय सुखाशी. त्यामुळे ते काय करायचे ते करून टाकतात. पण आपण ईश्वराशी जर अनन्य झालो तर आपल्याला जे स्वसुख आहे त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे की आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. या ठिकाणी श्री गुरु खरे मदत करत असतात बघा. आपल्याला दृष्टी ती नसते बरं का, आपली प्रापंचिकांची दृष्टी असते. आपण व्यापार करत असेल ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार बघत असतो बघा. काही लगेच बघितलं ना, एकानं गुलाबाचं फूल असतं, कमळाचं फूल काय गुलाबाचं फूल ज्यावेळी सीझन नसताना बघायला मिळालं त्यावेळी प्रत्येकाला त्याच्याबद्दलची इच्छा निर्माण झाली. एक चित्रकार होता, त्यानं त्या गुलाबाचं चित्रच काढलं. किती सुंदर गुलाब आहे म्हटला, त्याचं चित्र काढलं. एक व्यापारी होता, त्या गुलाबाकडे बघून म्हणला त्याच्यातला गुलकंद काढला तर किती रुपयाला विकला जाईल. त्या गुलाबाकडे बघून बोलतोय बरं का. आणि त्यातला एक साधक होता तुमच्या आमच्यासारखा, म्हणला हे गुलाब जर माझ्या सद्गुरूंना जर मी अर्पण केलं तर त्यांना किती आनंद होईल. दृष्टी कशी आहे बघा, याला आत्मदृष्टी म्हणतात. आणि इकडे प्रापंचिक दृष्टी आहे. एक चित्रकार आहे तो चित्रच काढायला लागतो, आणि एक व्यापारी आहे तो व्यापार त्याच्या दृष्टीने विचार करायला लागतो. आपली दृष्टी बदलायला पाहिजे. दृष्टी बदलणं म्हणजेच प्रपंचाचा परमार्थ करणं आहे. प्रपंचातून बाहेर पडणं नाही, तर प्रपंचात राहूनच दृष्टी बदलायची आहे. फक्त दृष्टी बदलली की आपली दृष्टी वेगळ्या प्रकारची होते. म्हणून ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली की हे विषय आवडत नाहीत त्यांना. मग अशा ज्याला दिठीला विषय प्राप्त झालेले असतात, आत्मस्वरूपाला ज्यांना पाहण्याची दृष्टी नसते त्यांना हे स्वसुखाचं नेहमी दारिद्र्य असतं. म्हणून दारिद्र्य आपलं जर जायचं असेल, तुकाराम महाराज काय म्हणतात की मला त्या सगळ्या विषयाचा कंटाळा आलेला आहे. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी. मला आता तूच फक्त आवडतोस, म्हणजे आत्मसुखच मला आवडतं, अन्य काही आवडत नाही, प्रपंचातलं सुख मला आवडत नाही असं म्हणतात. म्हणजे वीट आल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. मात्र प्रपंचाचा वीट यावा लागतो, विषयाचा वीट यावा लागतो, त्याशिवाय वैराग्य येत नाही. त्यामुळं वर्णन माऊली सुद्धा करतात बघा, याचा वीट येत नाही. त्याचं कारणच आहे विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊली कसं बोलतात, कडवट असलेला विषय गोड वाटायला लागतो, आणि गोड असलेलं आत्मसुख जे आहे ना ते कडवट वाटायला लागतं. आता हे आपल्या दृष्टीतला बदलच करून घ्यायला पाहिजे ना. दृष्टीमुळं वाटतं, बाकी ते नाही. आत्मसुख विटेचे सुख नवे भक्तिरस, परत परत आस सेवावी तुकाराम महाराज म्हणतात. ते म्हणतात नामाचं भान मला एकदा नामाच्या नादात लागलो ना तर मला प्रपंचाचं भानच राहत नाही, इतका गोड आहे, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, असं नामदेव महाराज म्हणतात. आम्हाला तेवढं गोड का वाटत नाही, आमची दृष्टी तशी नाही. म्हणून ही फक्त गोष्ट दृष्टीची आहे बरं का. ज्यांना अशी आत्मदृष्टी प्राप्त झालेली असते श्री गुरूंच्या कृपेनं, त्यांनाच या सुखाचा अंदाज येतो. त्या सुखाचं स्वरूप कळायला लागतं, आत्मसुखाचं. आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा हा विषय जे आहे ना तो आपल्याला आवडायचा बंद होतो. वर्णन कसं करतात बघा माऊली, जो तुझे रूप नोहे दिटे तव जगाशी संसारिक गोमटे. जोपर्यंत तुला आम्ही पाहत नाही ना देवा, विश्वरूप दर्शनच्या वेळची ओवी अर्जुनाच्या तोंडात घातलेली 11व्या अध्यायातली ओवी आहे. काय म्हणतात, जो तुझे रूप नोहे दिटे तव जगाशी संसारिक गोमटे, आता देखील अशी तरी विषय विटे उपनला त्रासू. आता एकदा तुझं दर्शन झालं, आता मला विषयाचा कंटाळा आलाय असं अर्जुन बोलतो. याचा अर्थ काय, एकदा त्या आत्मसुखाची प्राप्ती झाली ना तर मग पुन्हा कुठल्या सुखाची इच्छाच राहत नाही, असा अर्थ सगळे शास्त्र आणि संत सांगतात. या ओवीमध्ये बोलताना माऊली बोलतात, तैसे आपण पे नाही दिटे जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयाशीच विषय हे गोमटे आवडते. त्याच लोकांना ते विषय आवडतात, हे पामर आणि विषय असतात.
आपण मुमुक्षत्व तरी किमान धारण करावं, साधकत्व धारण करावं, म्हणजे या विषयापासूनचा वीट यायला लागेल. आणि वीट यायला लागेल त्याच वेळी आपल्याला या सुखाची गोडी कळायला लागेल, अन्यथा कळणार नाही. आपण त्या प्रांतातून बाहेर यायला पाहिजे ना. इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, मागच्या वेळा ओवी आपण पाहिली. तो इंद्रियांच्या गावात राहत नाही जीवनमुक्त पुरुष. कुठं राहतो मग? तो आतमध्ये ते हृदयामध्ये जिथं सुखाचं आहे ना ठाण ठिकाण, त्या ठिकाणावर राहतो. असा तो जीवनमुक्त पुरुष असतो. आपण इंद्रियावरती राहतो म्हणून विषयांची आवड आपल्याला असते. मग इंद्रियांना चोरुनी जेवी तयाशीच पावे असंही बोलतात. इंद्रियांना चोरून खावावं सगळं काय असेल ते. सगळे विषय जे पंचविषय आहेत नाही भोगायचे, ती इंद्रियांना चुरून म्हण भोगावेत. आता हे काय बोलणं आहे ते माऊलींनाच माहिती. चुरून कसं जीवाय म्हणजे जिभेला न कळता बासुंदीचा आनंद घ्यायचा. काय गंमत आहे बघा. कानाला न कळता प्रवचन ऐकायचं. तशा अवघड गोष्ट आहे की नाही? किती अवघड. इंद्रियाशी चोरुनी जेवी तयाशीच फावे, त्याच्याशिवाय कळणारच नाही ते चूक. इंद्रियांच्या द्वारे त्या चॅनलनं आपण घ्यायला लागलो ना, विकारासहितच ते भोगावं लागते. सगळे विकार. मला कानानं जरा कमी ऐकू येत असेल तर मी म्हणतो हे वक्ती जरा कमी बोलतात काय? आता वक्ती कमी बोलतात का? ह्यांच्या कानाची दुरुस्ती, हा मुद्दा आहे बघा. म्हणजे आपल्यातले विकार त्यात मिसळतात आणि त्यातनं आत उतरतात. विकारासहित येतं म्हणून मला सुख देत नाही, अत्यंतवंत आहे ते. आणि दुःख येणं आहे. याचा अर्थ तो आहे की ते दुसऱ्या त्यात येणाऱ्या सुखामध्ये काही कमतरता नसते, पण ते कुठून येतं तर ते खरा आत्मानंदच असतो. पण मी त्याला म्हणतो तो विषयानंद आहे. पण विषयानंद विचारात घेतला पाहिजे ना. आपण लाडू खातो तर लाडू खातो, जर लाडू गोड आहे असं आपण म्हणतो. छान लाडू आहे, लाडू गोड आहे असं आपण म्हणतो. बुंदी गोड आहे आपण म्हणतो. पण बुंदी गोड आहे काय गोड असते त्यातलं? तर साखर गोड आहे असं आपण म्हणत नाही. साखर गोड आहे, बुंदी गोड नाही. पण बुंदीच्या द्वारे घेतल्यामुळे लाडू गोड वाढतो. मुद्दा काय आहे बघा. लाडू गोड वाटण्याचं कारण आहे की साखर गोड आहे. माझ्याकडे आत्मसुख आत आहे, त्या झऱ्यातलं थोडासा थेंब एखादा घेते ते आणि ते विषय सुखात मिसळून आपल्यापर्यंत येतं. म्हणून मी म्हणतोय विषय गोड आहे. वास्तविक विषय गोड नाही, पण त्या आत्मसुखाशी जवळीक साधून घेतात. खरं आहे तो आत्मानंदच आहे. विषयानंद हा भेसळ आनंद आहे, भेसळ सुख आहे. त्यामुळे भेसळ सुखाचा विचार संत करत नाही. इथं म्हणतात तैसे आपण पे नाही दिटे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडते. म्हणजे दारिद्र्य जे राहतं ना, उणीव जी राहते संसारातली, ती सतत राहत असते. टोचणी असते, बोचणी असते, शल्य असतं. मरताना ही शल्य घेऊन आपण जातो. मी इतकी पापं केली, मी इतकी पुण्य केली, ह्या विचारानंच आपण देह सोडत असतो. काहीतरी चांगलं केलेलं, काहीतरी वाईट केलेलं. बरेच वेळा मरताना वाईट केलेलं जास्त आठवतंय असं शास्त्र म्हणतंय. कारण सगळं असते ना ते पूर्वी सगळं चांगलं चांगलं होतं, ते चांगलं चांगलं विसरून गेलेलं असतो. आता मी जायला लागलोय ना, त्यामुळे काय चुकीचं केलं हेच आठवत असतं. तर काय बरोबर नाही आणि काय चुकीचं नसतं. काय पुण्य नाही ना, पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, ते वर्णनच केलंय. चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मी ते रूप आहे. कुठलं पुण्य आणि कुठलं पाप आहे त्याच्या पलीकडे मला जायला लागेल. जर आपल्याला पलीकडे जायचं असेल ना तर तो प्रांत आत्मसुखाचा आहे. आणि पुण्याचा आणि पापाचा प्रांत हा विषय सुखातला आहे. हा धर्मापुरता मर्यादित आहे. आणि धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. धर्मानंतर पुढचे 2 पुरुषार्थ ओलांडून जायचे आहेत. आणि त्या प्रांतात रमायचं नाही म्हणतात. अर्थ आणि कामामध्ये रमायचं नाही. आणि तो प्रांत सोडला तरच मोक्षाचा शेवटचा पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपण ते सोडतच नाही ना. अर्थ आणि कामामध्येच गट्टी आपली जमलेली असते आणि सोडायलाच तयार नसतो. मला अर्थ आवडतो, मला काम आवडतं, म्हणून धर्माचं तरी त्यातून बाहेरच असतो आपण. त्याच्याशी काही संबंध नसतो. असला तर तो आचाराशी असेल. सज्जन आहे म्हणून का मोक्ष प्राप्त झाला काय? नाही. त्याचा अर्थ काय? का सज्जन आहे म्हणून तसं चालेल का? नाही चालत. एखादा वॉचमन आहे, एकदम सज्जन आहे, पण रात्रभर झोपतो, गेटवर बघतच नाही काय, म्हणून काय त्याला काय पगार वाढ द्यावी काय? अशातला अर्थ आहे तो. झोप सज्जन असून करायचं काय सांगा ना. तसा मी सज्जन आहे, हा नाकापुढे चालतो, असू देत. तेवढ्यापुरता धर्म प्राप्त केलास, मोक्ष नव्हे. मोक्षासाठी तुला ज्ञानाचीच आवश्यकता आहे. ह्या सज्जनपणातून बाहेर पडावं लागते. अगोदर दुर्जनपणातून, नंतर सज्जनपणातून बाहेर पडायला लागते. आपण सज्जनपणातून बाहेर पडणं हीच खरी परमार्थातली परीक्षा असते. सगळ्यात अपमान कधी विसरता येतील, पण मानातून बाहेर पडणं फार अवघड असतं बरं काय, फार अवघड आहे. प्रपंचाच्या ह्या सगळ्या गदाळातून बाहेर पडणं सोपं असतं, पण परमार्थाच्या साधनेतून बाहेर पडणं फार कठीण असतं. ज्यांनी परमार्थाची साधनेतूनही बाहेर पडलेत ना, परमपूज्य काकांसारखे, ते त्या मैदानात गेले. हद हद पर सब गए, बेहद गया न कोय, बेहद के मैदान पर रमे. परमपूज्य काका
कबीरा सोय म्हणतात, पण कबीरांच्या ऐवजी काकाच आहेत ते तिथंच रमतात. आमच्यासारखे कुठं रमतात? इथं म्हणतात न रमते बुधा. आम्ही रमतोय कुठं माहिती आहे काय? प्रपंच सुखामध्ये आहे. बरं आहे, मुलगाला नोकरी लागली, हे झालंय ते झालंय, सांगायलाही बरं, एवढे पॅकेज तेवढे पॅकेज. हे यांच्याजवळ कोणच नाही, ते पोरं कुठंतरी मुलकात नसतात, ही इथंच बसले असते, यांच्याजवळ कुत्र्याला घेऊन फिरायला जायचं. परमपूज्य मंदाताईंचा दृष्टांत आहे बरं काय. सगळी इकडं आहेत तिकडं आहेत, त्याचं एवढं तेवढं त्याचं पॅकेज. माझ्याजवळ काय आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माझ्याजवळ मी आहे, त्या मीला कधी पाहिलंच का रे बाबा? गोंजार त्याला, तोच तुझ्याबरोबर सतत राहणार आहे. हे सगळे जो पसार आहे ना, तो पसारा फार तुझ्यापासून दूर आहे. म्हणून ही उणीव भरून काढ आत्मसुखाच्या द्वारे. विषय सुख कधीही पूर्णत्व देणार नाही. पूर्णत्व असतं ते फक्त आत्मसुखाला. म्हणून त्या आत्मसुखाचा विचार करावा असं माऊली सांगतात. वेळ संपली, 2 मिनिटं जादा झालेले आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव